पूर्वीपासूनच आपल्या जेवणाच्या ताटामध्ये बऱ्याच जणांच्या घरामध्ये चटणी असते। जर तुम्हाला आपली पचनक्रिया सुधारायची असेल, मेटाबॉलिझम चांगलं करायचं असेल, हाडं मजबूत करायची असतील, रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल, वेगवेगळ्या पोषक तत्वांचा समावेश आपल्या आहारात करायचा असेल, तसेच हृदयाचं आरोग्य सुधारायचं असेल, तर ह्या चटणीचा समावेश तुमच्या आहारामध्ये असायलाच हवा। जर तुमची पचनक्रिया खराब झाली असेल, पचनक्रिया चांगली करायची असेल, पोटातील गॅसेस कमी करायचे असेल, तर तुम्ही आल्याची चटणी बनवावी। त्यामध्ये थोडंसं लसूण, लाल मिरची टाकावी। तिळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं। जर तुम्हाला हाडे मजबूत करायचे असतील, वातदोष कमी करायचा असेल, केसांचं आरोग्य चांगलं करायचं असेल, केस मजबूत करायचे असतील, त्वचेची काळजी घ्यायची असेल, तर तुम्ही तिळाची चटणी रोज खावी। लसूण हा वातदोष कमी करण्यासाठी अतिशय चांगला आहे। लसणाची चटणी वातदोष कमी करते, भूक चांगली करते, कोलेस्ट्रॉल कमी करायला उपयुक्त आहे, त्यामुळे हृदयासाठी अतिशय उपयुक्त आहे। परंतु जास्त खाल्लं तर पित्त मात्र वाढू शकतं। कारळ्याच्या चटणीमध्ये फायबर्स भरपूर आहे, लोह भरपूर आहेत, त्यामुळे पचनक्रिया चांगली व्हायला मदत होते। ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स देखील आहेत, त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते। कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, शुगर नियंत्रणात राहते। तसेच वजन कमी करण्यासाठी देखील कारळ्याची चटणी खूप चांगली आहे। त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, झोप चांगली लागते। कढीपत्त्याची चटणी केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। केस गळणं, अकाली केस पांढरे होणं कमी व्हायला मदत होते, पचनक्रिया सुधारायला मदत होते, गॅसेस कमी होतात, बद्धकोष्ठता कमी होते, शुगर नियंत्रणात राहते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहायला मदत होते। पुदिना गुणाने थंड आहे। उन्हाळ्यामध्ये थंडावा मिळण्यासाठी तुम्ही पुदिन्याची चटणी खाऊ शकता। त्यामुळे अपचन होणं, मळमळ होणं कमी व्हायला मदत होते, पित्त शांत व्हायला मदत होते। जवसाची चटणी, यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स भरपूर आहेत, फायबर्स भरपूर आहेत, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते। हार्मोन इम्बॅलन्स झाले असतील तर हार्मोनल बॅलन्ससाठी अतिशय उपयुक्त आहे। कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे आणि हाडे मजबूत व्हायला देखील जवसाची चटणी सगळ्यात चांगली आहे। शेंगदाण्याची चटणी, शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आहे, हेल्दी फॅट आहे, त्यामुळे ज्यांचं वजन कमी आहे, वजन वाढत नाही, अशा लोकांनी शेंगदाण्याची चटणी खावी। ओल्या नारळाची चटणी, ओल्या नारळाची चटणी ही अतिशय स्निग्ध आहे, आपल्याला स्निग्धता देण्यासाठी, पित्त शांत करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। प्रत्येकजण चटणी खातो, परंतु कोणती चटणी कोणी खावी? ज्यांची वात प्रकृती आहे अशा लोकांनी तिळाची आणि लसणाची चटणी खावी। ज्यांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी कोथिंबीर किंवा पुदिना किंवा नारळाची चटणी खावी। ज्यांची कफ प्रकृती आहे अशा लोकांनी लसणाची किंवा जवसाची किंवा कारळ्याची चटणी खावी।